जळगाव जिल्ह्याला तीन मंत्रीपद असूनही चोपडा तालुक्यात 3 दिवसापूर्वी रस्त्यावरच एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली होती आणि ते प्रकरण कुठं शांत होत नाही तेच अहिल्यानगर मधील अकोले तालुक्यातील जांभळे गावात एका आदिवासी महिलेची प्रसूती जंगलातच उघड्यावर करण्याची धक्कादायक घटना समोर आली। स्वातंत्र्याला 78 वर्ष उलटून गेली। या काळात देशानं महाराष्ट्रानं बरीच मोठी मजल मारली। हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आजही काही गावं अशी आहेत जिथे मूलभूत सुविधा सुद्धा पोहोचलेल्या नाहीत। तसं झालं असतं तर प्रगती पथावरती असलेल्या महाराष्ट्रात अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये एका महिलेची प्रसूती जंगलात करण्याची वेळ आली नसती। याच दुर्लक्षितांच्या व्यथा मांडणारा हा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून झोपलेल्या सरकारला जाग येईल। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद.com हा यूट्यूब चॅनल। तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा। घरामध्ये बाळाचा जन्म होणं हा क्षण कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो, पण आदिवासी वाडी वस्तीवर राहणाऱ्या या आपल्याच बांधवांच्या नशिबी हा आनंदाचा क्षण त्यांना संघर्षाच्या रस्त्यावरून घटांगळ्या खात येतो। या अवस्थेनं या बाळाला हे जग बघण्यापूर्वीच त्याला इथल्या कोडगेपणाची भीषणता दाखवली। पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हार न मानणारी काही चांगली माणसं त्यांच्या स्वागतासाठी उभी राहिली। स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही महाराष्ट्रात जिथे मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत तिथे या बाळानं जन्म घेतलाय। या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी महिलेची प्रसूती जंगलात उघड्यावर करण्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर मधील अकोले तालुक्यातील जांभळे गावात घडली। रस्त्याअभावी जंगलात प्रसूती होणं ही एक दुर्दैवी बाब आहे। प्रतीक्षा नावाची गरोदर महिला जांभळे या गावाच्या वाडीत राहते। या महिलेला प्रसूती काळा सुरू झाल्यानं तिचा नवरा दशरथ मध्ये हे पळत पळत शिक्षक राजेंद्र गवंदे यांच्या जवळ गेली। त्यांनी बायकोला प्रसूती काळा सुरू झाली आहेत, तिला काही करून तिला ठाकरवाडीपर्यंत पोहोचवा अशी विनवणी केली, कारण त्यांच्या गावाला रस्ता नाही, त्यामुळे गावात कोणाकडे 4 चाकी गाडी नाही। त्यानंतर गवंदे शिक्षक यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ आपली कार घेऊन तिच्या मदतीला वाडीकडे येऊ लागले। मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता। परिणामी गाडी मध्येच अडकली। शेवटी या गर्भवती महिलेला गाडीकडे चालत चालत आणण्याचे ठरले। या गर्भवती महिलेला वाडीपासून रस्त्याच्या दिशेने चालत आणत असताना घाटातच प्रतीक्षाला वेदनादायी प्रसूती वेदना सुरू झाल्या। तिला गाडीपर्यंत चालणं शक्य नव्हतं। त्यावेळी जवळ कोणतेही वैद्यकीय साहित्य नव्हते आणि परिस्थिती अत्यंत कठीण होती। मात्र तिची सासू, आई आणि वाडीतील एका महिलेने धीर देऊन जंगलातच सुरक्षित प्रसूती केली। गवंदे शिक्षकांनी आरोग्य केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत रुग्णवाहिकेसाठी विनंती केली। अखेर रुग्णवाहिका कशीबशी पोहोचली। सध्या ते बाळ व त्याची आई सुखरूप आहे। मात्र राजेंद्र गवंदे यांच्या प्रयत्नामुळे प्रसूतीनंतर बाळ आणि बाळंतीण आरोग्य केंद्रात सुखरूप पोहोचले, त्यामुळे त्यांना पुढील उपचार मिळू शकले। पण तेच शिक्षक यावेळी इथे उपलब्ध नसते तर काय झालं असतं याचा विचार केला तर मन अगदी सुन्न होतं। स्वातंत्र्यपूर्व काळापासून या वाडीतील शेकडो आदिवासी बांधव अजूनही जंगलातील अरुंद पायवाटांनी पावसाळ्यात चिखलात वाट काढत आजारी मातांना झोळीत किंवा खांद्यावर उचलून दवाखान्यात नेतात। मूलभूत आरोग्य सेवा मिळवण्यासाठी त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो। आजपर्यंत शासन काय करतंय याचा प्रश्न लोकांना पडलाय, पण या गावाकडे दुर्लक्ष होण्याची कारणे आपण बघितली तर आपल्याला या प्रशासनावरती नक्कीच चिड येईल। 2015 मध्ये ग्रामपंचायतीने या 2 किलोमीटर लांबीच्या अवघड घाट रस्त्याचे काम सुरू केलं होतं, मात्र अपुऱ्या निधीमुळे काम थांबलं। दुसरे कारण समोर येते, ही वाडी जंगलात आहे, त्यामुळे वन विभाग या घाट रस्त्याला अडथळा आणत असल्याने हा रस्ता आजही पूर्ण झाला नाही। शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला, पण या आदिवासी लोकांची दखल घेतली गेलीच नाही। पण मंडळी, देश विकासाच्या मार्गावर जात असताना रस्ता हा देशातील प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे। स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही या गावाला रस्ता मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते, ही खूप शोकांतिकाची बाब आहे। या घटनेवरून या गरोदर महिलेला जो त्रास सहन करावा लागला त्याला जबाबदार कोण आहे हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।